हा प्रश्न ग्रॅव्हिटेशन चॅप्टरवर AIPMT 1989 ला विचारलाय आणि सेम टाइपचा प्रश्न परत 1993 ला विचारलाय. म्हणूनच PYQ चांगले करायचे असतात. आता प्रश्न असा आहे बघा. फॉर ए सॅटेलाइट एस्केप व्हेलॉसिटी इज 11 किलोमीटर पर सेकंड. इफ द सॅटेलाइट इज लॉन्च्ड at an angle of 60 degree with the vertical, then the escape velocity will be option A 11 kilometer per second, B 11 into root 3 kilometer per second, C 11 divided by root 3 kilometer per second, and D 33 kilometer per second. आता एस्केप व्हेलॉसिटीचे दोन फॉर्म्युले, V that is equal to under root of 2gm divided by r आणि दुसरा आहे VE that is equal to under root of 2gr. आता इथे कुठे अँगलचा संबंध आलाय का? नाही आलेला. म्हणून जेव्हा हा प्रश्न विचारला जाईल ना, तर जी एस्केप व्हेलॉसिटी दिलेली आहे तेवढीच व्हेलॉसिटी लिहून टाकायची. मग दिली आहे 11 किलोमीटर पर सेकंड आणि 11 किलोमीटर पर सेकंड वाला ऑप्शन ए आहे आणि म्हणून उत्तर आहे तुमचं ऑप्शन ए 11 किलोमीटर पर सेकंड. समजलं का? म्हणजे आता असा कुठलाही अँगल दिला, 45 देऊ दे, 60 देऊ दे, काही देऊ दे, जी दिली तीच व्हेलॉसिटी लिहायची. एवढी सोपी ट्रिक आहे आणि म्हणून तुम्हाला 4 मार्काचा प्रश्न अगदी एका सेकंदात उत्तर देता येणार आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.